केडीएमसीच्या नगरसेवकांची 8 गटनोंदणी झालेली आहे। ठाकरेंच्या 4 पैकी एका नगरसेवकाची नोंदणी झालेली आहे। 3 नगरसेवकांची गटनोंदणी अजूनही झालेली नाहीये। 3 नगरसेवकांमध्ये संभ्रम कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। केडीएमसीतील निवडून आलेल्या 11 पैकी 8 नगरसेवकांनी गट स्थापन केलेला आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नॉट रिचेबल 3ही नगरसेवक आज कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणीसाठी गेले आणि त्यांनी त्यांच्या सदस्यपदाची नोंदणी केलेली आहे। मात्र ठाकरे गटाने स्थापन केलेल्या गटात सहभागी ते झालेले नाही आहेत। येत्या महासभेत ते 3 नगरसेवक पक्षासोबत दिसले नाहीत तर त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली जाईल असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिला आहे। जो विलंब झालेला आहे त्या संदर्भात लीगल अडचण यायला नको म्हणून ते कायदेशीर रित्या ते येतीलच। आणि आता जर 5-6 दिवसात जर नाही आले ते आणि जे येणारी विशेष सभा असेल महासभा असेल त्या दिवशी जर नाही आले तर जे काय प्रोसेस करायची आहे विभागीय आयुक्त असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांच्याकडे आमची प्रोसेस सर्व डॉक्युमेंट्स तयार आहेत आणि आम्ही ताबडतोब त्या बाबतीत प्रोसेस करून त्यांना डिस्क्वालिफिकेशनची तयारी सुरू झालेली आहे।